योद्धा न्यूज मराठी। घोडेगाव पोलिसांनी हत्याराचा धाक दाखवून घरफोडी करणाऱ्या 3 चोरांच्या आवळल्या मुसक्या। घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीतील मौजे पोखरी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे गावातून दिनांक 13 मार्च 2026 रोजी फिर्यादी नामे सविता बुधाजी करवंदे यांचे घरात रात्रीच्या वेळी घरात घुसून घरातील लोकांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांचे अंगावरील सोने चोरी करून नेलेबाबत घोडेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 42/2026 भारतीय न्याय संहिता 2023 से कलम 61, 2, 309, 4, 311, 332 ब, 115, 2, 351, 2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। नमूद गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळी घोडेगाव पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथकाने भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी तसेच तांत्रिक विश्लेषण करून स्थानिक नागरिकांकडे माहिती घेऊन तपास सुरू केला होता। सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान अकोले तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील अकोले पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 165/2026 भारतीय न्याय संस्था कलम 310, 2 मधील अटक आरोपी 1 बाबुशा पिंग्या काळे वय 22 वर्ष, 2 शुभम पिंग्या काळे वय 20 वर्ष, 3 रवी लाला भोसले वय 50 वर्ष, सर्व राहणार सुरेगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर यांनी सदर गुन्ह्यात अटक असताना घोडेगाव पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 42/2026 भारतीय न्याय संहिता 2023 से कलम 61, 2, 309, 4, 311, 332 ब, 115, 2, 351, 2 हा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी कळवल्याने सदरचे आरोपी घोडेगाव पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यात वर्ग करून घेण्यात आले होते। सदर आरोपींकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता सदर अटक आरोपी यांनी गुन्ह्यातील चोरून नेलेले सोन्याचे दागिने त्यांचा साथीदार कबीर उंबया काळे याचेकडे दिले असल्याचे सांगून अटक आरोपींनी गुन्हा करतेवेळी फिर्यादी व साक्षीदार यांना धमकावण्यासाठी वापरलेले कोयते जप्त करण्यात आले आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंग गिलसो, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपड़े-सो, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी खेड श्री अमोल मानवे-सो यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस ठाणेचे श्री सागर पवार-सो, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक महेश पवार, पोलीस अंमलदार भाऊ कोरके, जालिंदर रहाणे, विठठल वाघ, अक्षय वायदंडे, देविदास कुटे, निलेश तळपे, आशुतोष पानसरे व इतर यांनी केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पवार हे करीत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी।